नमस्कार. प्राध्यापक के.व्ही. बेलसर यांचं अध्यात्मदर्शन हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण 14व्या अध्यायातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. अध्यात्मविद्या आणि मानसशास्त्र. सत्वगुणांचा पूर्ण प्रभाव पडून बुद्धी अत्यंत स्वच्छ झाली असता आत्म्याशी तद्रूप होऊन आनंदाचा अनुभव तिला येतो. बुद्धीच्या ठिकाणी आत्म्याशी तद्रूप होण्याचे सामर्थ्य आणण्याचा जो मार्ग त्याला अध्यात्मविद्या असे म्हणतात. वास्तविक सुख आणि आनंद यामध्ये फार फरक आहे. सुख इंद्रियांनी भोगायचे असते तर आनंद अतिंद्रिय असतो. सुख भोगायला मिळण्यास बाहेरच्या वस्तूंवर अवलंबून राहावे लागते, तर आनंद भोगण्यासाठी स्वतःच्या अंतर्यामी आत्म्यापर्यंत खोल जावे लागते. सुख भोगताना भोगणारा भोगतेपणाने अर्थात मीपणाने वेगळा असतो, तर आनंद भोगणारा मी यामध्ये विलीन होऊन जातो. सुख भोगून संपल्यानंतर देहावर त्याची प्रतिक्रिया होऊन देह थकतो, तर आनंद भोगून संपतच नाही आणि आनंदातून खाली उतरल्यावर देहाला आणि मनाला नवजीवन प्राप्त होते. सुख भोगण्यात देहबुद्धीतून प्रकट होणारा आकुंचितपणा असतो, तर आनंद भोगण्यात आत्मबुद्धीतून प्रकट होणारा विशालपणा असतो. छांदोग्य उपनिषदाच्या 7व्या अध्यायामध्ये सुख काय आहे ते जाणण्याची मी इच्छा करतो. सुख भगवो विजिज्ञास असा प्रश्न नारद सनत कुमाराला विचारतात. त्यावर ते उत्तर देतात की अनंत आत्म्याच्या दर्शनाने जे सुख होते तेच खरे सुख होय. बाकीची सुखे ही नुसती नावाची आहेत. अनंताच्या सुखाशी तुलना केली असता ती अगदी शूद्र ठरतात. यो वै भूमा तत्सुखम नाल्पे सुखम असती भूमैव सुखम. सुख क्षुद्र असते तर आनंद भव्य असतो. सुख दैन्यवाणे असते तर आनंद दिव्य असतो. सुख परतंत्र असते तर आनंद स्वतंत्र असतो. सुख तात्पुरते असते तर आनंद आत्यंतिक असतो. सुख इंद्रियांनीच घ्यायचे असते तर आनंद स्वच्छ बुद्धीनेच भोगायचा असतो. सुख किती भोगले तरी हवे पण पुन्हा डोके वर काढते, तर आनंद एकदा भोगला की जीव सर्व बाजूने तृप्त होतो. आनंद हा शब्दच मुळी नंद धातूला आ उपसर्ग लागून बनला आहे. नंद म्हणजे तृप्त होणे आणि आ म्हणजे सर्व बाजूने, अर्थात अगदी पूर्ण समाधान होणे याचे नाव आनंद होय. छांदोग्यातच पुढे असे म्हटले आहे की जेव्हा मनुष्य आत्म्याशिवाय दुसरे काही पाहत नाही, ऐकत नाही, जाणत नाही, त्यावेळी त्यालाच महासुख म्हणजे आनंद असे म्हणतात. यत्र नान्यत पश्यति नान्यत शृणोति नान्यत द्विजानाति स भूमा. आनंदाचा अनुभव हा मोठा विलक्षण अनुभव असल्याने देहावर व मनावर त्याची विशेष प्रतिक्रिया घडते. या प्रतिक्रियेचे काही शारीरिक व मानसिक विकृतीशी तात्पुरते साम्य आढळल्यामुळे जगामध्ये सर्व काली आणि सर्व समाजात अध्यात्मविद्येबद्दल विपरीत समज नजरेस पडतात. शिवाय ज्या ज्या काली एखादा थोर अध्यात्मविद्या पारंगत पुरुष जन्माला येऊन आत्मानुभवाचे पुनरुज्जीवन करतो, त्या त्या काली त्याने प्रतिपादन केलेल्या अध्यात्माबरोबरच तत्सम गूढ विद्याचा पुनर्जन्म होतो. तंत्रविद्या, मंत्रविद्या, पिशाच्यविद्या, भविष्यविद्या इत्यादी अध्यात्मविद्येच्या दृष्टीने हीन असलेल्या विद्या अध्यात्माच्या नावाखाली समाजात पसरू लागतात. गेल्या शतकामध्ये युरोपमध्ये मानसशास्त्राची जोराने वाढ होऊ लागली. त्यामध्ये अभ्यासाच्या अनेक शाखा निर्माण झाल्या. अर्थात साधू पुरुषांना येणाऱ्या अनुभवाचे सूक्ष्म परीक्षण सुरू झाले. त्यावेळी सामान्य माणसाला येणाऱ्या काही विकृत अनुभवाचे साम्य साधू संतांच्या जीवनात आढळले. त्यावरून अध्यात्मविद्येतील उच्च अनुभवाचा अर्थ लावण्याच्या बाबतीत असत्य दृष्टिकोन प्रसार पावले. वस्तुतः हे दृष्टिकोन पूर्वापार चालत आलेले आहेत. मानसशास्त्राने त्यांना व्यवस्थित स्वरूप देऊन विश्वविद्यालयातील संशोधनाचा छाप मारला इतकेच. त्या दृष्टिकोनाचा अगदी थोडक्यात परामर्श घेणे आवश्यक वाटते. 1. प्रेरित अवस्था. समाधी हा अध्यात्मातील मोठा आणि विशेष अनुभव आहे. समाधीच्या अवस्थेमध्ये माणसाला स्वतःचा विसर पडून हर्षाचा उन्माद होतो. काही लोकांचे म्हणणे असे की साधूला येणारा समाधीचा अनुभव विकृत असून भ्रमात्मक असतो. समाधीमध्ये होणारा साक्षात्कार भ्रमाचाच एक प्रकार आहे.
दारू, अफू, भांग, गांजा, कोकेन, धोत्रा वगैरे अंमली पदार्थांचे सेवक करणाऱ्या लोकांना अगदी त्याच प्रकारचा अनुभव येतो. त्याचप्रमाणे घागरी फुंकून देवी अंगात येणे, उपवास करून तंद्री लावणे, एकाच तालात सारखे नाचून स्वतःला विसरणे इत्यादी प्रकारांनी माणूस स्वतःला विसरून उन्मादाचा अनुभव घेतो. या सर्व जशा प्रेरित अवस्था आहेत तशी समाधी देखील एक प्रेरित अवस्था आहे. आरंभीच एक गोष्ट कबूल केली पाहिजे की सत्पुरुषांना येणारे अनुभव आणि वर वर्णन केलेले अनुभव यामध्ये निकट साम्य आहे, यात शंका नाही. परंतु हे साम्य केवळ बहिरंगापुरते असते, ही गोष्ट कदापि विसरू नये. दारू, गांजा किंवा कोकेन सेवन करणाऱ्या व्यसनी माणसाच्या मनाची अवस्था आणि साधू पुरुषाच्या मनाची अवस्था यामध्ये जमीन आसमानाचा फरक असतो. बाह्यतः दोघेही स्वतःच्या देहाला विसरतात, दोघांच्याही भावना अत्यंत प्रदीप्त होतात, दोघांनाही कालाचे भान कमी होत जाते, दोघांनाही बंधने तुटल्यासारखी वाटतात, दोघेही सुखदुःखाच्या पलीकडे जातात. परंतु व्यसनी माणूस अंमल उतरला म्हणजे अतिदीन, अशक्त आणि हीन बनतो. त्याची इच्छाशक्ती निर्बल होते. त्याचा नैतिक अधप्पात झाल्यामुळे तो कोणत्याही मोहाला सहज बळी पडतो. तो नेहमी काळजी आणि तळमळ यांनी बेजार असल्यामुळे त्याच्या देहावर व मनावर एक प्रकारचा ताण असतो. अंमल सुरू झाला म्हणजे हा ताण सुटतो आणि त्याच्या वृत्ती उद्दीपित होतात. अर्थात त्याला त्या अवस्थेत नव्या कल्पना सुचतात, काव्य सुचते, नवीन दृश्य दिसतात, बुद्धी विशेष काम करू लागते. हे सर्व जरी खरे असले तरी अंमल उतरल्यावर तो अत्यंत विषण्ण बनतो. ही विषण्णता घालवण्यासाठी तो पुन्हा अंमल चढवतो आणि अशा रीतीने पूर्णपणे व्यसनाधीन होऊन माणुसकीतून उठतो. त्याच्या उलट समाधीतून उतरलेला सत्पुरुष अधिक शुद्ध बुद्धीचा, अधिक निस्वार्थी आणि अधिक आनंदी झालेला दृष्टीस पडतो. त्याच्या स्वभावात मोठा फरक घडून अनेक सद्गुण स्वाभाविकपणे त्याच्या वागण्यात दिसू लागतात. तो स्वतः निर्भय बनतोच, पण आजूबाजूच्या माणसांना धीर देऊन निर्भय बनवतो. समाधीमध्ये जाणे म्हणजे आत्म्याशी साक्षात स्पर्श होणे. म्हणून समाधीचा अनुभव घेतलेला साधू पुरुष विषण्ण न बनता मानवतेच्या प्रेमाने भरून जातो. भक्तिशास्त्रात या प्रेमाला भगवंताचे प्रेम असे म्हणतात. साधूला भगवंताच्या प्रेमाची मस्ती चढते. म्हणून सूफी सत्पुरुषांनी आणि महाकवी मोरोपंतांनी साधूच्या अवस्थेला दारूच्या नशेची उपमा दिली आहे. मोरोपंत म्हणतात, लज्जा गेह कुटुंब धर्म रुचिभी देह स्मृती ही गळे आधी हासती बाळ कर्मठ भले होती तया वेगळे तोंडी शब्द विचित्र अश्रुनयनी पुण्यर्धी सारी ढळे कापी ती मदिराची मूर्ख भगवत कीर्ती प्रियाना ढळे देहाते विसरेन मृत्यू सगणी हासेही नाचे रडे लज्जा जाय नुरेची रीती पहिली अन्याची अंगी जडे हे पान व्यसनी असे सुख तरी ते कीर्ती पाणी घडे बाई विश्व पडे न जाय नरकी का मद्यपानावडे. सुफी संतांनी परमेश्वर प्रेम या अर्थाने मद्य, शराब, बाधा वगैरे शब्द वापरले आहेत. सुफी कवी दर्द स्वतःला कधी दारूला शिवलेले देखील नाहीत. ते फकीर वृत्तीने ईश्वराच्या उपासनेत मग्न असत. त्यांचा एक शेर असा आहे, जाइए किस वास्ते ए दर्द मैखाने के बीच और ही मस्ती है अपने दिल के पैमाने के बीच. अर्थ आहे, आम्ही मदिरागृहात कशाला जावे? आमच्या हृदयरूपी मद्याच्या प्याल्यात काही आवरच धुंदी आहे. तात्पर्य, समाधी आणि झोप, तुर्या आणि मूर्छा, आनंद आणि उन्माद, प्रतिभा आणि उद्दीपन, अन्न पाण्याची विस्मृती आणि उपवास या अवस्था बाहेरून जरी सारख्या दिसल्या तरी त्यांच्यामध्ये मूलग्रामी फरक असतो. एक देहबुद्धीतून निर्माण झालेले विकार असतात, दुसरे आत्मबुद्धीतून उदय पावणारे आनंदाचे आविष्कार असतात. 2. स्वयंसूचना. काही लोकांचे म्हणणे असे की अध्यात्मविद्येतील सर्व अनुभव म्हणजे स्वयंसूचना आणि मोहनिद्रेचे प्रकार आहेत, म्हणजे हिप्नॉटिझम. या लोकांचे आणखी पुढे म्हणणे असे की अध्यात्मविद्येच्या नादी लागणारे बहुसंख्य लोक रोगी, वय झालेले किंवा जीवनात दुःख भोगणारे असतात. रोगाने, वयाने किंवा दुःखाने
त्यांचे शरीर व मन अति हळवे म्हणजे संवेदनशील बनते. संवेदनशीलतेमुळे ते लोक कोणतीही सूचना चटदिशी ग्रहण करतात. काही जण स्वयंसूचनेचा उपयोग करतात. सूचनेमुळे त्यांना एक प्रकारची मोहनिद्रा येते. या मोहनिद्रेमध्ये देहाच्या दुःखाचा विसर पडतो, लक्ष केंद्रित होते, अंतःकरणातील वृत्तीचा प्रवाह मंद होतो. जी कल्पना सूचित केलेली असते तिच्यामध्ये मी विरून गेल्याचा भास उत्पन्न होतो. मी विरल्याने शरीराला व मनाला पूर्ण शिथिलपणा येऊन स्वस्थता येते. साधूंना ईश्वराची भेट होते ती हीच होय. भारतीय आणि युरोपियन संतांच्या चरित्राचा अभ्यास केला तर रोगी, वय झालेली आणि दुःखी माणसेच अध्यात्माकडे वळतात असे अनुभवास येत नाही. श्री शंकराचार्य, श्री ज्ञानेश्वर, श्री एकनाथ, श्री समर्थ, कबीर, तुलसीदास, श्री रामकृष्ण आणि त्यांचे शिष्य स्वामी विवेकानंद ही माणसे रोगी, वय झालेली किंवा दुःखी नव्हती. जीझस, पॉल, ऑगस्टाईन, बर्नॉड, ग्रेगरी, जॉन ऑफ द क्रॉस आणि फ्रान्सिस हे थोर युरोपियन साधुपुरुष प्रकृतीने उत्तम, वयाने लहान आणि प्रपंचात सुखी होते. म्हणून या आक्षेपात तथ्य नाही. दुसऱ्याचे सांगणे निश्चंकपणे व अकृत्रिम सरळपणे ऐकणे याला मानसशास्त्रात सूचना असे म्हणतात. सूचना म्हणजे एक मानसिक चोदना असते. सूचनेचा इच्छित परिणाम घडून येण्यासाठी ज्या माणसाला दिली जाते त्याची मनोरचना अत्यंत अनुकूल लागते. वास्तविक मानवी जीवनात सामान्य मनुष्याचे व्यक्तित्व तयार होण्यास सूचनांचे किती सहाय्य होते याचे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे. आईबाप, नातेवाईक, शेजारी पाजारी, मित्र, राजकीय पुढारी, वाङ्मय, वर्तमानपत्रे, जाहिराती इत्यादी अनेक मार्गाने अनेक प्रकारच्या प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष सूचना येऊन समाजातील माणसाचे व्यक्तित्व तयार होत असते. कोणत्याही सूचनेचा पूर्णपणे अंमल चालण्यास 3 गोष्टींची जरूर असते. 1 म्हणजे सूचनेची पुष्कळ पुनरावृत्ती झाली पाहिजे. 2 सूचना देणाऱ्याने ती आत्मविश्वासाने ठासून दिली पाहिजे. 3 सूचना देणारा थोर योग्यतेचा माणूस पाहिजे. सूचनेच्या व्यवहारामध्ये ज्याला ती दिली जाते तो मनुष्य तिच्या खरेपणाविषयी संशय घेत नाही. तिच्यावर तो पूर्ण विश्वास ठेवतो आणि विचार न करता तशी कृती करतो. प्रयोगाने असे सिद्ध झाले आहे की मोहनिद्रेमध्ये गेलेल्या माणसाच्या मनाची अवस्था सूचना ग्रहण करण्यास फार अनुकूल बनते. मोहनिद्रा म्हणजे कृत्रिम निद्रा होय. समतोल वृत्तीची, निश्चयाची आणि निरोगी मनाची माणसे आपखुशीने सहज मोहनिद्रेत जाऊ शकतात. मोहनिद्रित माणसाला मोहनिद्रापकाने म्हणजे हिप्नोटायझरने जर सांगितले की तू ज्या टेबलाकडे पाहत आहेस ते वाघ बनले आहे, तर मोहनिद्रित माणूस खरोखर टेबलाच्या ठिकाणी वाघ बघतो आणि तसे वागतो. एका व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीला सूचना दिली असता तिचा परिणाम घडण्यासाठी मानसिक शक्ती वापरली जाते. स्वयंसूचनेमध्ये ही शक्ती दुसऱ्या व्यक्तीकडून न घेता माणूस स्वतःच्या मनातच निर्माण करतो आणि आपण दिलेल्या सूचनाचा आपल्यावर परिणाम करून घेतो. अध्यात्म साधनेमध्ये स्वयंसूचनेचा वापर करावा लागतो हे मान्य आहे. परंतु सामान्य माणसाची मोहनिद्रा आणि अध्यात्मातील मनाची अवस्था अगदी भिन्न असतात. मोहनिद्रेत नेहमी जाणणाऱ्या माणसाची इच्छाशक्ती फार दुर्बल बनते. त्याच्या व्यक्तित्वाला तडे जाऊन ज्यावेळी जी वृत्ती मनात उठेल तिच्या आहारी तो जातो. म्हणून तो अत्यंत अस्थिर आणि हळवा बनतो. त्याचे व्यक्तित्व बिलबिलीत बनते. त्याच्या उलट आध्यात्मिक सूचना देणारा साधू अधिक निश्चयी, अधिक कणखर आणि अधिक बलवान झाल्याने मोठ्या मोहांना तो बाजूला सारतो आणि वाटेल त्या संकटाला शांतपणे तोंड देतो. दुसरी गोष्ट अशी की मोहनिद्रेमध्ये असताना माणूस ज्या सूचनांचा स्वीकार करतो त्या त्याच्या रूढ कल्पनाविरुद्ध असल्या तर तो त्या मानित नाही. कित्येक वेळा त्या सूचनांचा बरोबर उलटा परिणाम घडून येतो. अर्थात मोहनिद्रेने माणसाच्या अंतरंगात म्हणण्यासारखा बदल होत नाही. याच्या उलट अध्यात्मामध्ये स्वयंसूचना घेणारा मनुष्य मोठ्या आत्मविश्वासाचा असतो. आपल्या अंतरंगात एक चांगला मी आहे, एक वाईट मी अशा जणू काय 2 व्यक्ती वावरतात याची तीव्र जाणीव त्याला होते. साधनेच्या आरंभी वाईट मी हटकून प्रबल असतो. चांगला मी ईश्वराकडे नेण्याची कृती करण्यास सांगत असताना
त्याला दडपून टाकून विरुद्ध कृती करायला लावणारी शक्ती स्वयंसूचनेने ताब्यात आणणे हे मोठ्या मजबूत मनाचे लक्षण आहे. अर्जुनासारख्याला सुद्धा या दोन शक्तींच्या झगड्यातून विजयीपणाने बाहेर पडणे कठीण वाटले असे गीता सांगते. अथ केन पद प्रयुक्तोयम पापम चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादिव नियोजितः. हे श्रीकृष्ण, आता असे सांगा की स्वतःची इच्छा नसतानाही बलात्कार केल्याप्रमाणे मनुष्य पाप करतो ते कोणत्या प्रेरणेने? अर्थात आध्यात्मिक साधन करणारा मनुष्य स्वयंसूचना उपयोगात आणतो हे जरी खरे असले तरी त्या योगाने त्याच्या अंतरंगात आमूलाग्र बदल घडून येतो, म्हणजे तो अतिमानव बनतो. मोहनिद्रेने हे घडून येत नाही. तिसरी गोष्ट अशी की मोहनिद्रेमध्ये सूचना देणाऱ्यावर अत्यंत श्रद्धा लागते. ज्याच्यावर श्रद्धा ठेवायची ती व्यक्ती प्रत्यक्ष आपल्या डोळ्यासमोर असल्याने श्रद्धा ठेवणे फार सोपे जाते. पण अध्यात्मामध्ये ज्या ईश्वरावर श्रद्धा ठेवायची तो माणसाप्रमाणे डोळ्यासमोर नसतो. अर्थात इंद्रियांना गोचर न होणाऱ्या अशा ईश्वराच्या अस्तित्वाची सूचना स्वतःला देऊन आत्मानुभवापर्यंत पोचणे हे मोठ्या निश्चयाचे काम आहे. एका दृष्टीने असे म्हणता येईल की ईश्वर माझ्यापाशी आहे ही सूचना या ना त्या रूपाने स्वतःच देऊन भगवंताचे अनुसंधान अखंड टिकवणे हे अध्यात्मविद्येचे खरे मर्म आहे. अनुसंधानाच्या या अवस्थेपर्यंत पोहोचण्यासाठी 3 पायऱ्या लागतात. ईश्वर आहे आणि मी त्याचा आहे अशी सूचना स्वतःला कर्म करीत असताना देणे ही पहिली पायरी होय. या अवस्थेमध्ये साधकाच्या जीवनात मी केंद्रस्थानी नसून ईश्वर दूर असतो. ईश्वरा, मी तुझा आहे अशी सूचना स्वतःला देऊन आपल्या अंतरात ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव उत्पन्न होणे ही दुसरी पायरी होय. या अवस्थेमध्ये साधकाच्या जीवनात ईश्वर केंद्रस्थानी येऊन मीच्या सान्निध्यात राहतो. ईश्वराच्या साक्षीत्वाने कर्म करणे किंवा जेथे जातो तिथे ईश्वर माझा सांगाती आहे अशी भावना होणे म्हणजे दुसऱ्या पायरीवर चढणे होय. यालाच उपासना असे म्हणतात. ईश्वरा, मी तूच आहे अशी मनाची प्रत्यक्ष अवस्था होणे ही तिसरी पायरी होय. या अवस्थेमध्ये साधकाच्या जीवनात ईश्वर आत बाहेर भरून राहतो आणि त्याचा मी त्याच्यामध्ये विलीन होऊन जातो. पहिल्या 2 पायऱ्यांचे वर्णन मानसशास्त्राच्या आधारे करता येते, परंतु तिसऱ्या पायरीमध्ये मनाचे मन पण नाहीसे झाल्याने तेथे स्वयंसूचना लटकी पडते. मानसशास्त्राचे पर्यवसान अशा प्रकारे अध्यात्मात घडते. 3. एककल्पना ध्यास. काही लोकांचे म्हणणे असे की अध्यात्म साधनेमध्ये स्वतःचा जो विसर पडतो तो एककल्पना ध्यासाचा प्रकार आहे, म्हणजे मॉनो आयडिएझम. एककल्पना ध्यास विकृत मनाची अवस्था असते. एखाद्या माणसाला एखाद्या कल्पनेचा ध्यास लागतो तेव्हा तो त्या कल्पनेच्या पायी जवळजवळ वेडा बनतो. त्या कल्पनेव्यतिरिक्त त्याला दुसरे काही सुचत नाही. इतकेच नव्हे तर त्या कल्पनेचा त्याच्या मनावर इतका पगडा बनतो की मनातून काढू बटले तरी त्याला ती बाजूस सारता येत नाही. तो अनिवार्यपणे तिच्या अधीन होतो. मनाच्या या अवस्थेचा अर्थात माणसाच्या जीवनावर मोठा परिणाम होतो. माणसाची इच्छाशक्ती पार खलास होते. मन विकृतपणे एकाग्र झाल्याने दैनंदिन नित्यकर्मे लक्षपूर्वक करणे अशक्य होऊन बसते आणि मनातील कल्पनेशिवाय जगातील इतर कोणत्याही गोष्टीचा रस घेण्याची त्याची शक्ती अटते. अध्यात्म साधनेमध्ये ज्याप्रमाणे स्वयंसूचनेचा काही अंशी उपयोग केला जातो त्याचप्रमाणे एककल्पना ध्यासाचा थोडा उपयोग केला जातो. अर्थात विकृत मनाला लागलेला एखाद्या कल्पनेचा आणि साधकाच्या मनाला लागलेल्या ईश्वराचा ध्यास यामध्ये महद अंतर आहे. कोणताही साधक ज्यावेळी ईश्वराच्या ध्यानाला बसतो त्यावेळी मनात वावरणाऱ्या वृत्तींना तो हळूहळू बाहेर काढतो. आपल्या विचारांना मिळालेली गती आवरून त्यांना स्वस्थ करतो. अशा रीतीने ईश्वराच्या एका स्मरणाशिवाय इतर सर्व वृत्तींचा लय होऊन त्याच्या मनात फक्त ईश्वर तेवढा शिल्लक उरतो. शिवाय कल्पना, स्मृती इत्यादी वृत्ती विराम पावल्या म्हणजे भावना उचंबळू लागते. भावनेची तीव्रता एका मर्यादेपर्यंत पोहोचली की मनाचे क्षेत्र व्यापून टाकते आणि ध्यान करणारा मी तिच्यामध्ये बुडून जातो. या अवस्थेला प्रेम समाधी असे म्हणतात. अर्थात ध्यानाला बसण्याच्या वेळी तेवढेच
मनाला ईश्वराच्या स्मरणात गुंतवून ही अवस्था साधणे कठीण जाते. त्यासाठी आपले सर्व व्यवहार करीत असताना साधकाला आपल्या अंतर्मनात ईश्वराचे स्मरण अखंड ठेवावे लागते. अध्यात्मामध्ये आढळणारा एककल्पना ध्यास तो हाच होय. या ध्यासाने साधकाच्या मानसिक शक्ती कोणत्याही प्रकारे निर्बल होत नाहीत. विकृत ध्यास लागलेल्या माणसाचे व्यक्तित्व पिचून जाते, सत्वहीन बनते, त्याच्या मेंदूवर भलताच परिणाम होऊन साध्या गोष्टीत वागण्याचे तारतम्य त्याला उरत नाही. उलट साधक आपले कर्तव्य योग्य प्रकारे पाडत जातो. त्याच्या सर्व शक्ती सतेज बनून अधिक कार्यक्षम होतात. निश्चयाने आणि चिकाटीने मोठे काम पाडणाऱ्या जगातील सर्व थोर माणसांमध्ये आपल्या कार्याविषयी एककल्पना ध्यास हमखास आढळतो. आत्मज्ञान करून घेणे हे थोर कार्य आहे, म्हणून साधकाच्या ठिकाणी एककल्पना ध्यास आढळतो. यात नवल कसले. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.